मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील ही सगळ्यात मोठी घडामोड. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना एकत्रीकरणाच्या बातम्या येत असतानाच मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचती आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबर धक्का ठाकरेंकडून. तर ठाकरेंचे नेमके कोणते नेते शिंदेच्या गळाला लागलेत जे खासदार म्हणून दिल्लीत मिरवतात? मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय का? आणि एकनाथ शिंदेंनी आपला वकिलांचा लवाजवा घेऊन वकिलांची फौज येऊन दिल्ली गाठली. त्याला प्रमुख कारण महत्वाचं शिवसेना आणि पक्ष धनुष्यबाण चिन्ह हे हातातून निसटलंय. मित्रांनो या तीन महत्वाच्या घडामोडी नेमक्या काय घडल्यात का आज दिल्लीत जाणून घेऊया. पुढील 2 आठवड्यादरम्यान शिवसेनेच्या निकालावरती कायद्याचा किस काढला जाणार आणि त्या कायद्याच्या किस काढण्यावरती उद्धव ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी मात्र शिंदे सेनेला पहिला मोठा इशारा आज दिला. कपिल सिब्बल हे देशातील सर्वात विख्यात प्रख्यात नामांकित वकील आहेत. त्यांची फी आणि त्यांना वकिली लावणं सर्वसामान्यांच्या नव्हे तर बड्या बड्या लोकांच्या आवाक्याबाहेरचं असतंय. अशा प्रकारचा बडा वकील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडून आणि सरळ सरळ शिंदे सेनेच्या हातातून सगळेच्या सगळे गेले असे विधान करतोय. यावरून एकनाथ शिंदे यांनी मात्र मुंबईमधून तात्काळ दिल्ली गाठली आणि दिल्लीमध्ये त्यांनी यावरती चर्चा करायला सुरुवात केली. खरंच शिवसेना हातातून निसरते का? खरंच धनुष्यबाण हातातून निसरतोय का? या बातम्या कानावर पडल्याबरोबर दिल्लीत देखील या कानठळ्या त्यांच्या कानावरती येत होत्या. इकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेच्या वकिलांसंदर्भात चर्चा करत होते. नेमकं काय घडलं आणि पुढे काय घडणार आहे यासाठी जरी उद्धव ठाकरे शांत असले तरी पडद्याच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंनी आपली जी फिल्डिंग लावायची होती ती फिल्डिंग लावून टाकली असून एकनाथ शिंदेंना इथपर्यंत जावं लागलं की महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंचे अर्ध्याहून खासदार प्रवेश करतील ही बातमी महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीत पेरावी लागली. याचं कारणच ते मित्रांनो सगळेच्या सगळं हातातून जात असताना देखील काही खासदार आमदार आमच्याकडे यायला तयार आहेत. म्हणजे आम्हाला पक्षाचा चिन्हाचा कोणत्याही प्रकारचा आवश्यकतेचा भाग नाही. आम्ही जरी आमच्या हातातून शिवसेना गेली पक्षचिन्ह गेलं तरी आम्ही खंबीर आहोत असा सांगण्याचा लाजिरवाणा भाग म्हणून हे त्यांनी सांगितलंय. पण मित्रांनो करेक्ट कार्यक्रम भाजपकडून होतोय. भारतीय जनता पार्टी आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जवळ करू पाहत नाही. राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं काम संपलंय असं सध्या वाटतंय. कारण एकनाथ शिंदेंनी भाजपला जास्तीचं मागायला सुरुवात केली. तिथेच उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेमध्ये सामील होण्याचा विचार करते का असा प्रश्न शिवसेना उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मनात यायला झाला. मित्रांनो एकंदरीत एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी आता फसते काय? कारण की ज्या वकिलांच्या सोबत त्यांनी बैठका केल्या तिथे मात्र त्यांच्या पक्षाच्या वकिलांच्या संदर्भात बातमी कानावर येते की शिवसेना हातातून निसरते, शिवसेना ठाकरेंच्याकडे जाते. परंतु बातम्या वेगळ्या पेरायच्या. शिवसेनेचं एकत्रीकरण करायचंय, शिवसेना एकत्र करायची आहे अशा बातम्या पेरायच्या. परंतु जायचं वेगळ्या कामासाठी, बातम्या पेरायच्या वेगळ्या. हे मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने खूप चांगले अभ्यास नाही हे कोणी नाकारलं का? मित्रांनो सध्याची या घडीची महत्वाची बातमी हीच आहे की उद्धव ठाकरे यांची सुप्रीम कोर्टामध्ये बाजू 100% मजबूत असून त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला हरवणं शिंदेच्या आवाक्याच्या बाहेर गेले हे मात्र नक्की. कारण की सगळं सोडून दिल्लीचा दौरा होतो. या पाठीमागं शिवसेना ठाकरेंच्या हातात जाते हे मात्र नक्की. मित्रांनो ही घडामोड महाराष्ट्राला खूप वेगळ्या मोडवरती घेऊन जाणार आहे हे आपण विसरता कामा नये. लवकरच
शिवसेनेची 2 आठवडे सुनावणी चालू होईल. त्यामध्ये मात्र उद्धव ठाकरे हे अतिशय मोठ्या फरकाने सुप्रीम कोर्टात जिंकतील ही बातमी तुमच्या कानावर पडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.